तळीये दरड दुर्घटनेत मृत पावलेल्या जीवलगांना चौथ्या वर्षी सामूहिक श्रद्धांजली. मंत्री भरतशेठ गोगावले यांची उपस्थिती. 22 जुलै हा समस्त महाडकरांसाठी काळा दिवस. या काळ्या दिवशी संपूर्ण महाड तालुक्यावर शोककळा पसरली होती. तालुक्यातील तळीये गावातील कोंडलकरवाडी दरडीखाली गाडली गेली आणि या दरडीत 87 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. काल दिनांक 22 जुलै 2025 रोजी याला 4 वर्ष पूर्ण झाली. याच पार्श्वभूमीवर काल तळीये गावात या दरडीखाली जीव गमावलेल्या आपल्या जीवलगांना श्रद्धांजली देण्यात आली. विशेष म्हणजे स्थानिक आमदार आणि राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन, खारभूमी विकास मंत्री नामदार भरतशेठ गोगावले हे गेली 4 वर्ष या श्रद्धांजलीपर कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण करतात. काल देखील मंत्री महोदयांनी तळीये गावात जाऊन या जीवलगांना श्रद्धांजली अर्पण केली. या चतुर्थ स्मृतिदिनानिमित्त राज्याचे कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले, त्यांच्या समेत माजी उपाध्यक्ष राजीव श्री चंद्रकांत कळंबे, शिवसेना महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख सौ सपनाताई मालुसरे, माजी राजीव सदस्य श्री मनोज काळीचकर, युवासेना सरचिटणीस महाड विधानसभा श्री विकी शिंदे, उपतालुका प्रमुख श्री संदीप झांजे, महिला आघाडी उपतालुका प्रमुख सौ नूतनताई मोरे, विभाग प्रमुख श्री गोपीनाथ सावंत, श्री सुभाष मालुसरे, सरपंच सौ सोनालताई पांडे, श्री भाऊ दिविलकर, श्री संजय रेशीम व ग्रामस्थ मुंबई मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड. महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री सन्माननीय भरतशेठ गोगावले साहेब, माजी उपाध्यक्ष राजीवचे सहकारी चंद्रकांत कळंबे साहेब, सन्माननीय व्यासपीठ, समस्त समाज बांधव, आप्त परिवार, ग्रामस्थ, आज आपण बघितलं की 22 जुलै 2025 या 22 जुलै 2021 मध्ये 4वा या ठिकाणी स्मरण दिन आपण या ठिकाणी साजरी करतोय. मंडळी, आपण बघितलं त्यावेळेची घटना, त्यावेळेची वेळ जर आपण आठवली तर अंगावर शारे येतात आणि तो दिवस आपण कधी विसरू शकत नाही. आपण बघितलं की सर्वप्रथम जर त्यावेळेला या ठिकाणी जर साक्षीदार या घटनेचे असतील तर तुम्ही ग्रामस्थ होताच. त्याच्यानंतर सर्वप्रथम म्हटलं तर आपले कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले साहेब, तिथून ते आतापर्यंत सगळ्या ज्या गोष्टी आपण ज्या आपल्याला आवश्यक याच्या अनुषंगाने जे लागल्या, जी गरज लागली, त्या सगळ्या सहकार्याने आपले शेठने या ठिकाणी केलेलं आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. म्हणजे आपण या ठिकाणी पुनर्वसन असेल, विषय असेल, पाण्याचा विषय असेल, जवळजवळ आपण या ठिकाणी जवळजवळ 80% या गोष्टीची पूर्तता आपले मंत्री साहेबांनी या ठिकाणी निश्चित केलेली आहे. म्हणजे किती आपल्याला या ठिकाणी सुविधा भेटली किंवा किती काय या ठिकाणी शासनाने मदत केली तरी तो आपला गेलेला जीव आपण या ठिकाणी परत आणू शकत नाही. आणि ते दुःख जे आहे ते निश्चित आपल्या स्मरणात राहणार आहे आणि आपण ते कधीच या ठिकाणी त्याचा विसर या ठिकाणी पडणार नाही. आज आपले जीवाभावाची लोक की आपण सकाळी उठल्यानंतर एकमेकांच्या सुखदुःखात आपण बरोबरीने चालायचो, ती लोक आता आपल्या या ठिकाणी इथं नाहीत आणि कधी नसणार आहेत. आयुष्यात ही लोक आपल्याला कधीच पाहायला मिळणार नाही. आणि असं हे दुःख आपण या ठिकाणी निश्चितच आपल्या सगळ्या मनी, आपल्या हृदयात आहे आणि खरोखरच त्यांची आठवण ही राहणारच आहे. मंडळी, बरेचशी मंडळी अशी होती की सुशिक्षित होते, शिक्षित होते, नोकऱ्यादारी होते, काही शेतकरी सगळी मंडळी होती आणि हे सगळं घरदार अख्खं वाडीच्या वाडी होत्याचं नव्हतं झालं. आणि ती घटना म्हणजे आता अतिशय आपण बघितलं किती जर त्याचं आपण या ठिकाणी अनुकरण केलं तर ते न संपणार आहे. तर निश्चितच या त्यांच्या स्मरणाला सगळ्यांचे आपण या ठिकाणी सगळ्यांच्या वतीने आदरांजली अर्पण करतो. आणि माझ्या वरण जिल्हा परिषदच्या गटाच्या वतीने या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली वाहतो. श्री रामकृष्ण. मला वाटली जी घटना दुर्दैवी घडली आणि त्याचा आजचा हा 4था स्मरण दिवस आज आपण या ठिकाणी संपन्न करतोय. म्हणजे आता आपल्याला बरेचशा मान्यवरांनी आपापल्या परीने आपलं मनोगत व्यक्त केलं. त्यावेळेची परिस्थिती आपण सगळ्यांनी पाहिली, अनुभवली. कित्येक दिवस लोकांना कुठल्या हाल अपेष्टेमध्ये
जे बिचारे मृत्युमुखी पडले ते निघून गेले, परंतु त्यांच्या पाश्चात असणारे त्यांचे कुटुंबीय त्यांची काय वाताहत झाली, काय अडचण झाली हे आपण सगळ्यांनी पाहिली. आम्हाला जेवढं जे काही शक्य होतं तेवढं करायचा आपण प्रयत्न केला आणि पुढेही करतोय, आपण ते करत राहू. कारण आता कोणाकरांनी सांगितलं तर नेहमीच त्याचं पत्र एक हातभर असतं लिहिलेलं स्वतःच्या स्वतःच्या अशा हस्ताक्षरामध्ये. त्यामध्ये आपल्याला राहिलेली जे काय 19 कुटुंबांना जे काय अजून घरं द्यायचे आहेत तो विचार दिन आपण आहोत तो करतोय. आणि कायमस्वरूपाच्या भावी पिढीसाठी एक तिथं उचित स्मारक व्हावं. ज्या आपलं गाव जिथं संपूर्ण समूळ नष्ट झालेला आहे तो तिथे आपल्याला पुढच्या भावी पिढीला की बाबा इथे आमचा हा वाडी होती, इथं आमचे कुटुंबीय नातेवाईक यामध्ये मृत्युमुखी पडले, की त्याच्या पुढच्या भावी पिढीसाठी ते असावं हे मान्य आहे. तोही आपण प्रयत्न करून एक चांगलं स्मारक त्यांच्या आठवणी या स्मृतीच्या आपण ठेवूया. म्हणजे तो दिवस ते काळ रात्र आणि जो काय हाहाकार उडाला होता हे आपल्याला सगळ्यांनाच त्याची कल्पना आहे. जे वेळेवर पोचले, ज्यांनी पाहिलं अनुभवलं हे कधी विसरू शकत नाही. काही लोकांना उशीर येत आला, जे चंद्रकांतने सांगितलं ती वस्तुस्थिती आहे. कारण 3 ठिकाणी असे मोठे अपघात झाले. एक आपल्या तळ्याला, दुसरा साखर सुतारवाडी, तिसरा आमच्या केवनाळ्याला. आणि तिन्ही ठिकाणी आपली लोक मृत्युमुखी पडली, घरं सगळी उद्ध्वस्त झाली. आणि अशा अनुषंगाने त्यावेळेला फक्त आपलीच एक आता हे वाडे इथं पुनर्वसित झालेली आहे. बाकी अजून त्या 2 ठिकाणी झालेली नव्हती. त्याची काही कारणं पण होती. त्यांची तिथली जागेची अडचण, एकमेकातल्या आपसातले हेवे दावे या सगळ्यामुळे थोडं थांबलं. तर त्यांना पण आपण नवीन घरांची प्रोफेसर हे देऊन की ते आपण परत ह्या आपल्या धर्तीवरती कसे करता येईल हा आमचा विचार आहे. यात आता नवीन नियमाप्रमाणे 2,30,000 रुपये नवीन घरांना दिले जातात. आता 2,30,000 रुपयामध्ये आम्ही घर कसे बांधणार आणि ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून करता त्यातून वेगळा मार्ग काढून शासनाच्या माध्यमातून किंवा अनेक काही कंपन्यांच्या माध्यमातून आपल्यासारखी घरं आम्हाला त्यांना द्यावी लागतील आणि तो देण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करतो. म्हणजे घरं मिळाली, चांगली घरं आहेत, सगळं आहे. चंद्रकांतनी सांगितलं 100% काय तुम्हाला आम्ही समाधानी नाही करू शकत, परंतु दुसऱ्याच्या आश्रयाला आपण ज्यावेळेला राहत होतो, घरं कोसळली, सगळी गेली, त्यानंतर जी कुटुंब शिल्लक राहिली तेव्हा कोणाकोणाच्या आश्रयाला आपण कसे कसे राहिलो ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून करता शेवटी कसं का असं ना स्वतःचं घर ते स्वतःचं घर असतं. आणि म्हणून त्यावेळेला असणारे आपल्या सरकारतले मंत्री आणि आम्ही सगळ्यांनी आपल्याला ही घरं दिली. पाण्याची योजना तुम्हाला नवीन दिली. आता पाण्याची योजना नवीन देत असताना परत त्याच्यामध्ये तुम्हाला काय अडथळे निर्माण होत आहेत. शेवटी कोणाला कितीही दिलं तरी त्या गोष्टी संपत नसतात आणि भविष्यामध्ये आपल्याला संपूर्ण गाव इकडे वचवायचं आपले प्लॅनिंग चालले. तर काही लोक यायला तयार आहेत, काही लोक नाही आहेत. जे येतील ते येतील, नाही येतील ते नाही येतील. परंतु त्याने सगळ्यांनी सुखरूप राहावं ही आमची आणि शासनाची इच्छा आहे. त्याप्रमाणे आमचा हा प्रयत्न चालू आहे. आता नवीन घरांचं बांधकाम चालू आहे का? किती झालेत काय? हां 50 झालेत. आता 50 घरांची कुठली वाडी असेल काय असेल त्यांना शिफ्टिंग करू पाहिजे. तर म्हणजे एक जसे जसे होतील तसे तसे शिफ्ट करू. जे अडचणीचे आहेत किंवा एकदमच डोंगराच्या जवळ आहेत काय आहेत त्यांचा पहिला विचार करू असं मला वाटतंय. म्हणजे असो जे आपल्याला कोणाकडे आपण सांगितलं सगळ्यांनी ग्रामस्थांनी एक स्मारक तिथं व्हावं त्याचा थोडासा आपण पाठपुरावा करा. आपण ते करू. मी शासनाला सांगून त्याची तरतूद करून एक चांगलं स्मारक तिथं तुमच्या भविष्यकाळाच्या आठवणी तिथं
कारण नवीन जर पिढी आली त्यांनी पाहिलं, कोण बोललं इथं आपले गाव होता, वाडी होती, वस्ती होती, आपले नातेवाईक राहत होते, कोणाला कळणार नाही, कोणाला पटणार पण नाही, तुला इथं कसे काय होते, काय होते, म्हणजे हा पाठ आहे. म्हणून त्यांचं स्मारक त्याच जागेवरती उभं करून त्या तुमच्या आठवणी तेव्हा ठेवायच्या. आपण त्याचा अजून थोडा पाठपुरावा ते बाकी आपण म्हणजे असो. मी आपल्या सगळ्यांच्या वतीने जे मृत्युमुखी पडलेत, अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या वयोवृद्धांपर्यंत, आपल्या इथल्या असतील, केवळाच्या असतील, साखर सुतारवाडीचे असतील, त्या सगळ्यांना आज आपले जे उपस्थित मंडळी आहोत आणि जे उपस्थित नाही त्या सगळ्यांच्याच वतीने भावपूर्ण श्रद्धांजली आपण अर्पण करूया. आता मगाशी आपण सांगितलं, जे विधी लिखित आहे तो कोण टाळू शकत नाही. कोणाच्या स्वप्नातही वाटलं नव्हतं की एक दिवस आपल्यावरती असा येईल म्हणून. जे दरड कोसळणाऱ्या होत्या त्या अजून कधी कुठं कोसळल्या नाही, आणि जे न कोसळणाऱ्या ठिकाणी कोसळून एवढा मोठा अपघात झाला. ठीक आहे, ईश्वराकडे प्रार्थना आपण सगळ्यांनीच केलेली आहे, करूया की जे आता मृतात्मा पावलेले त्यांच्या आत्म्याला चिर शांती लाभावी. त्यांचं कुटुंब आठवणी काढून ती वेळ येते, त्या वेळेला त्यांना आठवण येणारच. त्यांना ते ताकद द्यावी ईश्वराने, आणि त्या मृतात्म्यांना चिर शांती लाभावी अशी मी आपल्या सगळ्यांच्या वतीने ईश्वराकडे प्रार्थना करतो. आपण सगळ्यांनी 1-2 मिनिटं उभं राहून त्यांना भावपूर्ण श्रद्धा